नमस्कार. आज मी आपल्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. माझे विचार किंवा माझं म्हणणं प्रत्येकालाच आवडेल असं नाही आहे. मात्र ज्यांना आवडणार नाही त्यांनी कृपया माझे विचार आपल्या विवेकाने तपासून घ्यावेत. मित्रांनो, या देशामध्ये नव्हे जगामध्ये प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला नावं देताना महापुरुष किंवा देवादिकांची नावं देताना आपल्याला आढळतात. याचा उद्देश असा होता की आपल्या मुलानं त्या महापुरुषाप्रमाणे किंवा देवादिकाच्या चांगुलपणाप्रमाणे आपल्या आयुष्यात वागावं आणि त्यांच्याप्रमाणेच वागण्याचा विचार त्याच्या मनात यावा, किंबहुना त्यांच्या नावाचा अंश आपल्या मुलामध्ये यावा, या उद्देशानं अशी नावं दिली जायची. आपल्या देशात म्हणाल किंवा हिंदू संस्कृतीमध्ये भीम हे नावसुद्धा महाभारतातील एक 5 पांडवापैकी एक बलाढ्य सामर्थ्यशाली असलेल्या 5 पांडवापैकी एका भावाचं नाव होतं. आणि म्हणून अनेक लोक भीमाचं नाव हे पुढच्या आपल्या मुलाला किंवा मुलीला त्याप्रमाणे देवादिकांची नावं देताना आपल्याला आढळून येतात. नेमकं हेच पाहून आपल्या देशातसुद्धा खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे नाव दिलं गेलं भीमराव, हे रामजी आंबेडकर आणि भीमाई आंबेडकर यांनी याच कदाचित अपेक्षेतून दिलं होतं. मात्र आज हिंदू धर्मातील जो भीम अत्यंत पवित्र आहे, कारण हिंदू धर्मात 2 महाकाव्य आम्ही पाहतो, एक रामायण आणि दुसरं महाभारत. रामायणातील 5 पांडव 5 भाऊ आम्ही त्यांना आदर्श मानतो किंवा आम्ही त्यांना पवित्र मानतो. इकडं राम, लक्ष्मण, सीता यांनाही आम्ही रामायणात आदर्श मानतो. ही दोन्ही आमची खरं तर महाकाव्य आहेत, महाग्रंथ आहेत. मात्र काही वेळा आम्ही कशाप्रकारे सवडीनुसार किंवा स्वार्थानुसार याच्यात भेद करतो हे मात्र इथं पाहण्यासारखं आहे. आणि नेमकं याच विषयावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. मी हनुमंत भोसले, आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. मित्रांनो, आज माझं वय आहे 60 वर्ष आणि मी ज्या मतदारसंघात राहतो तो आहे केज विधानसभा मतदारसंघ, जो गेली 50 वर्षापासून SC अर्थात राखीव प्रवर्गात अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 50 वर्ष. खरं तर इतका वर्ष कुठला मतदारसंघ राखीव ठेवणं हे नैसर्गिक न्यायात बसत नाही आहे. कारण 1, 2 ते 3 टर्म आपण ठेवू शकतो. कारण बीड जिल्ह्यात इतर मतदारसंघात असलेल्या आमच्या अनुसूचित जातीतल्या बांधवांनाही तिथं लाभ घ्यायचा असतो. मात्र तिकडं हा राखीव मतदारसंघ जाऊ दिला नाही. बीड जिल्ह्यातल्या प्रस्थापित राजकारण्यांनी केस सोडून इतर मतदारसंघ राखीव होणार नाही याची पुरेपूर दखल घेतलेली आहे. अगदी केंद्रीय या आयोगापर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत संपर्क साधून किंवा प्रभाव पाडून याची बरोबर व्यवस्था त्यावेळी केलेली आहे. कारण एक वेळेस जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वी या मतदारसंघाच्याबद्दल आक्षेप घेत मी एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडं आक्षेप बी नोंदवला होता आणि त्याची सुनावणी संभाजीनगर येथील एका विशेष कार्यक्रमात झालेली होती. मला हे सगळे यासाठी सांगायचं आहे की ही सगळी व्यवस्था जाणूनबुजून केलेली होती आणि हा मतदारसंघ कायम राखीव राहील याची व्यवस्था केली. नुसती एवढी व्यवस्था नाही केली तर या मतदारसंघामध्ये ज्या SC किंवा अनुसूचित जातीतील प्रमुख वर्ग, प्रमुख जाती म्हणून महार आणि मांग किंवा मातंग समाज आहे, यांना अजिबात आरक्षण मिळणार नाही किंवा ते निवडून येणार नाहीत अशी व्यवस्थासुद्धा या मतदारसंघात पुरेपूर करण्यात आली होती. आता याच्यात सगळे पक्ष सहभागी आहेत, सगळे प्रस्थापित नेते सहभागी आहेत, याच्यात कोणीही मागं नाही. कारण लोकांच्या मनात, अज्ञानी लोकांच्या मनात किंवा जे जातीभेद मानतात या लोकांच्या मनात महार आणि मांग या समाजाबद्दल जी एक तिरस्कार होता तो ओळखूनच राजकीय पक्षांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे. आणि त्याचाच एक भाग गेली 50 वर्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक कालामध्ये जे धोरण किंवा एक प्रणालीला राबवली गेली ती ही होती की जय भीमपेक्षा राम राम बरा. खरं तर हास्यास्पद आहे. भीम रामायणातील एक महाभारतातील प्रमुख पात्र आहे आणि दुसरा राम हा रामायणातील प्रमुख पात्र आहे. दोन्हीही प्रमुख, एक महाभारतातला तर एक रामायणातला. असं असताना सुद्धा
त्यांच्याबद्दल तिरस्कार करणारा किंवा जय भीम न म्हणू शकणारा हाच हिंदू धर्म होता. हे खूप खरं तर हास्यास्पद आहे, विरोधाभाष्य आहे. कदाचित हे याच्यासाठी रणनीती नेहमीच केली जाते. मी आत्ताच सांगितलं आपल्याला की या मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षानं आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे की SC कॅटेगरीमधील महार आणि मातंग किंवा मांग समाज सोडून इतर जी काही थोडेफार छोटे मोठे समाज असतील त्यांनाच प्रतिनिधित्व, त्यांनाच तिकीट देण्याचं बरोबर इथं योजना केलेली होती. या 2 समाजाला देण्याचा प्रयत्नच केला नाही आणि कुणी दिलंच किंवा RPI सारख्या स्वबळावर लढण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांना मतदान न होईल याची काळजी घेतली. त्यावेळेस आत्ता मी म्हटल्याप्रमाणे जय भीमपेक्षा राम राम बरा ही एक प्रणाली राबवण्यात आली आणि म्हणून आज बी इतक्या वर्षापर्यंत या समाजाला न्याय भेटला नाही. मला खरं तर आत्ताच निवडणूक झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये असलेले प्रमुख 2 समाज, मराठा आणि वंजारी समाज, आज गेली काही दिवसापासून निवडणूक झाल्यापासून अगोदरपासून एकमेकावर जातीवादाचे आरोप करत अगदी तुटून पडलेले आहेत. खरं तर जेवढं महार किंवा मातंग समाजानं सोसलं आहे प्राचीन काळात तेवढं यापैकी कुठल्याच समाजानं नाही. जरी म्हणत असल्यास आरक्षणासाठी जरी OBC नावाचा संवर्ग एकत्र असला त्यांनीसुद्धा कधीच एवढं भोगलेलं नाही जेवढं महार आणि मातंग समाजानं भोगलेलं आहे. कारण आज जरी ओरडत असले तरी महार आणि मातंग समाजाला OBC समाजाच्या घरातसुद्धा प्रवेश नव्हता. हे आपण सर्वांनी ठळकपणे अधोरेखित केलं पाहिजे. आज आपल्या फायद्यासाठी सगळे कुठेही घुसायचा प्रयत्न करतायत. आपण सगळे एक आहोत हा हाक देत आहेत, परंतु त्यावेळी हा आवाज कुणाच्या तोंडातून येत नव्हता. किंबहुना अन्याय करण्यामध्ये सगळे अग्रेसर होते. OBC पुढं होते, मराठा तर होताच होता आणि त्याच्या वरच्या जाती तर विचारायलाच नको. हा दुटप्पीपणा होता. मला आज प्रश्न मांडायचा आहे की तुम्ही जेव्हा आज एका निवडणुकीला मतदानाचं ध्रुवीकरण झालं किंवा एखादा समाज एकीकडे गेला असेल, ठळकपणे त्याला कोणी जातीवाद म्हणत असेल, कोणी ध्रुवीकरण, हरकत नाही, पण एक वेळेस असं झालं, एवढा गळा काढताय तर महार किंवा मातंग समाजानं गेली 50 वर्ष त्यांच्याचसाठी राखीव ठेवलेले मतदारसंघ त्यांना कधीच प्रतिनिधित्व तुम्ही दिलं नाही. सगळ्यांनी तुम्ही सगळेच या जातीवादामध्ये, मराठा होता, वंजारी होता, माळी होता, सगळे OBC होते ज्यांनी महार किंवा मातंग किंवा मांग समाजाला कधीच मतदान केलेलं नाही आणि संबंधित पक्षानेही कधी केलं नाही. कोणी स्वतःच्या हिमतीनं उभा राहिलाच महार किंवा मातंग समाजातील कोणी प्रतिनिधी तर त्याला मतदान होणार नाही याची काळजी घेतली आणि त्यावेळी अतिशय साधी घृणा आणणारी बाब म्हणजे फक्त जय भीमपेक्षा राम राम बरा ही एक प्रणाली वापरली, हे एक वाक्य वापरलं गेलं आणि त्याच्या आधारे ही मतदानाची किंवा संबंधित उमेदवार विजयी करण्याची खेळी या मतदारसंघामध्ये सतत झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बघा, म्हणजे हे काही केजचं बोलतो असं नाही, केजचं तर आहेच आहे आणि केजचं पुढं काय करायचं हे आता ठरवावं लागेल. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही नाव घेतो, मरताना तरी मान्य करावं लागेल आम्ही त्यांच्यासाठी किमान केज मतदारसंघात त्यांच्या एखादा प्रतिनिधीला आम्ही न्याय देऊ शकलो नाही. ठीक आहे, तुम्हाला कोणाला द्यायचं ते देऊ शकता, परंतु त्यांना न्याय दिला पाहिजे. म्हणून खरं तर यावेळेस मागणी झाली पाहिजे, जे राष्ट्रीयकृत पक्ष आहेत त्यांनी किमान फर्स्ट प्रियॉरिटी महार आणि द्वितीय प्रियॉरिटी ही मातंग समाजातील लोकप्रतिनिधींनाच दिली पाहिजे. या 2 समुदायातील उमेदवार जर असतील तरच फुलेशाहू आंबेडकर प्रेमींनी त्या उमेदवाराला मतदान करावं, नसता इतर यांना दिलं. जर आत्तापर्यंत 50 वर्ष जे केलं तेच जर पुढं होणार असेल तर अशा उमेदवाराला मतदान करू नये असं माझं मत आहे. आता पुढंच काय होणार ते बघूया, परंतु रणनीती अशी झाली आहे या देशात, सगळ्यांना माहिती आहे, राजकीय पक्षांनाही माहिती आहे की
बाकी हिंदू समाज इतर वेळी तर आम्ही जातीयवाद नाही झाला पाहिजे जातीवाद, परंतु इथं उघड होणाऱ्या जातीवादावर ना शासनानं कधी पाऊल उचलले, कधी याची समीक्षा केली नाही, कधी याचं संशोधन केलं नाही की केज मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार का निवडून येत नाही, याचा कधीतरी इथल्या विचारवंतांनी इथल्या सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, आत्तापर्यंत केला नसेल. केज मतदारसंघ तर पुढील आणखीन मला वाटतं फार झालं तर ही टर्म आणि एक टर्म आणखीन आरक्षित राहू शकेल असं माझं मत आहे. कारण नैसर्गिक न्यायानं आता केंद्रीय निवडणूक आयोग याच्यापेक्षा जास्त ठेवू शकणार नाही. लवकरच डिलिमिटेशन होऊन कदाचित नव्यानं या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन केज हा कदाचित राखीव उठून खुला होऊ शकतो. पण त्याच्या अगोदर आमचं एक मत आहे, झालेला काळ गेला, परंतु किमान आता तरी या विधानसभा केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या प्रामाणिकतेला जागून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूनं या समुदायाला महार मांग आणि त्यांच्यासोबत बाकी बी असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु आम्ही छोट्या समुदायाला प्रतिनिधित्व दिलं असं मला वाटतं, त्याच्यातल्या SC कॅटेगरीतल्या छोट्याला. मात्र जो मोठा आहे सर्वात त्या SC कॅटेगरीमध्ये अनुसूचित जातीमध्ये तो म्हणजे महार आणि त्यापाठोपाठ मातंग किंवा मांग या समाजाला आरक्षण आपण लाभ देऊ शकलो नाही. राजकीय मध्यंतरी अगदी थोडा काळ ते बी खरा मनातून दिला नाही, अपवादात्मक घटना होती, ती अपरिहार्यता होती म्हणून राजकीय पक्षांची, म्हणून मातंग समाजाचे आमदार पृथ्वीराज साठे यांना छोटी संधी मिळालेली, परंतु तिला संधी म्हणावं असं काही म्हणता येत नाही, कारण ती खऱ्या मनातून दिली नव्हती, ती राजकीय पक्षांनी द्यायला लावली होती आपण म्हणूया, ती मतदारांनी दिली नव्हती, मतदारांना दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्यांना संधी दिली होती. पण कधीतरी मतदारांनी आम्ही हुशार आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे खरे अनुयायी आहोत, फक्त त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा जय जयकार करून जमणार नाही. एक वेळ फक्त एक वेळ आम्ही याचं आंदोलनही सुरू करण्याचा विचार आहे आमचा. एक वेळ जनजागृती करून फक्त येणाऱ्या एका टर्मसाठी तरी किमान महार जास्तीत जास्त समाजातील किंवा मातंग समाजातील उमेदवार जे राजकीय पक्ष देतील त्यांनाच आम्ही मतदान करावं आणि त्या प्रजातीतील उमेदवाराला लोकप्रतिनिधीला किमान या मतदारसंघावर एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर प्रतिनिधित्व देणं हे त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, स्वतःचे अधिकार स्वतःचा हक्क वापरणं. परंतु दुर्दैव हेही झाले आमच्या देशामध्ये की आजपर्यंत जे जे आम्ही आरक्षण देतो आहे, राजकीय आरक्षण, मग ते SC कॅटेगरीतलं असो किंवा स्थानिक स्वराज्यामध्ये OBC कॅटेगरीतलं असो, आम्ही लोकप्रतिनिधीला आरक्षित कॅटेगरीमधून निवडून देतो आहे खरं, परंतु तो मात्र आपली सक्षमता न वापरता आपल्या नेतृत्वाच्या विचारानं त्याच्या गुलामगिरीनं वागतो आहे, हे मात्र दुर्दैव आहे. त्यामुळं याचाही विचार व्हावा की असे काही उमेदवार आम्ही दिले पाहिजेत जे की स्वतःचा हक्क आपल्या समाजाचं सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी जे लोकप्रतिनिधित्व दर्जा दिलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजकीय आरक्षण देताना त्या व्यक्तीचा स्वतःचा विकास व्हावा यासाठी दिलेलं नाही, तर आपल्या समुदायाचा विचार व्हावा यासाठी दिलेले आहे. परंतु राजकीय पक्ष फार धूर्त आहेत, हुशार आहेत, ते अगदी दलित चळवळीतील जे आज खासदार माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत यांच्यासारख्या नेत्यालासुद्धा कसे गप्प करू शकतात हे आपण बघितलेलं आहे. कारण फक्त त्यांना एखादं पद द्यायचं, फार झालं तर मंत्रिपद द्यायचं, खासदारकी द्यायची आणि त्यांनी पुन्हा कधीच समाजाबद्दल बोलायचं नाही, अशी जणू या राजकीय पक्षांची भूमिका आहे. आणि ते त्यात यशस्वीसुद्धा झालेले आहेत. कारण जेवढ्या दलित चळवळी होत्या त्या कदाचित, कारण का की साम्राज्यापुढं, या लोकांच्या सत्तेपुढं कदाचित प्रत्येकाला हातबल व्हावं लागलेलं आहे, म्हणून त्यासुद्धा आता शांत झाल्याचं आम्हाला दिसतं आहे. परंतु असं होता कामा नये. यावेळेस किमान केज विधानसभा मतदारसंघातून एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे, जे त्यांच्या विचाराप्रमाणे आपण ज्या कॅटेगरीसाठी आणि ज्या कॅटेगरीमध्ये अनुसूचित जातीमध्ये मोठा एक जाती समूह म्हणून महार समाज आहे त्यांना प्राथमिकता राहावी आणि दुसरी प्राथमिकता मातंग समाज जो की या समुदायामध्ये आहे त्यांना राहावी. तर हे जर झालं तर निश्चित
केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांना भविष्यामध्ये आम्हीही काहीतरी न्याय दिला असं म्हणता येईल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.